नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. IBPS मार्फत 1167 प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी जागांच्या मेगा भरतीसाठीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत या जाहिरातीविषयी विस्तृतपणे माहिती. मित्रांनो, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनीज या पदासाठी IBPS मार्फत ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2020 मध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीचे वेळापत्रक अशा पद्धतीने आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट 5 ऑगस्ट पासून 26 ऑगस्ट पर्यंत करू शकतो. त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज हे 5 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला करता येईल. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठीचे जे कॉल लेटर्स आहेत ते आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये डाउनलोड करता येतील. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग 21 ते 26 सप्टेंबर या काळामध्ये होईल. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठीचे कॉल लेटर आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये डाउनलोड करता येईल. प्रिलिमिनरी ऑनलाईन एक्झामिनेशन ही 3, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात येईल. प्रिलिमिनरी ऑनलाईन एक्झामिनेशनचा रिझल्ट हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये डिस्प्ले करण्यात येईल. मेन एक्झामिनेशनचे कॉल लेटर आपल्याला नोव्हेंबर 2020 मध्ये डाउनलोड करता येईल. मेन ऑनलाईन एक्झामिनेशन ही 28 नोव्हेंबर 2020 या दिवशी घेण्यात येईल. मेन एक्झामिनेशनचा रिझल्ट हा डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. इंटरव्ह्यूसाठीचे कॉल लेटर हे आपल्याला जानेवारी 2021 मध्ये डाउनलोड करता येतील. इंटरव्ह्यू जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये घेण्यात येतील आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही एप्रिल 2021 मध्ये करण्यात येईल. तर अशा पद्धतीने ह्या मेगा भरतीचे वेळापत्रक हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आता पाहूया या मेगा भरतीमध्ये ज्या बँका सहभागी झालेल्या आहेत त्या बँकांमध्ये प्रवर्गनिहाय वेकन्सी ही अशा पद्धतीने या टेबलमध्ये दिलेली आहे. तर यामध्ये ज्या सहभागी बँका आहेत त्या बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. तर या सर्व बँकांमध्ये मिळून एकूण 1167 जागा रिक्त आहेत आणि त्यामध्ये जर प्रवर्गनिहाय आपण एकूण रिक्त जागा पाहिल्या तर त्यामध्ये SC प्रवर्गासाठी 159 जागा आहेत, ST साठी 71 जागा, OBC साठी 233, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हा जो आहे याच्यासाठी 118 जागा आहेत आणि अनरिझर्व्ड म्हणजे खुल्या वर्गासाठी 587 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये PWBD म्हणजे अपंग व्यक्तींसाठी या ठिकाणी ह्या रिक्त जागा दिलेल्या आहेत. या जागांसाठी जी नागरिकत्वाची पात्रता आहे ती अशा पद्धतीने आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. 1 जानेवारी 1962 रोजी भारतात कायमस्वरूपी स्थायिक झालेली नेपाळ, भूतान किंवा तिबेटमधील व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकते. त्यासोबत पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि पश्चिमी आफ्रिकन देशातून भारतात स्थलांतरित झालेली मूळ भारतीय व्यक्ती सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकते. वयाची पात्रता. उमेदवाराचे वय हे दिनांक 1/8/2020 रोजी कमीत कमी 20 असावे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असावे. अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांना 5 वर्ष वयामध्ये सवलत असेल. इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्ष वयामध्ये सवलत असेल. अपंग उमेदवारांना 10 वर्ष वयामध्ये सवलत असेल. माजी सैनिक उमेदवारांना 5 वर्ष वयामध्ये सवलत असेल आणि 1984च्या दंगलग्रस्त उमेदवारांना 5 वर्ष वयामध्ये सवलत असेल. शैक्षणिक पात्रता. दिनांक 26/8/2020 रोजी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तत्सम अर्हता असली पाहिजे.
आता ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप समजून घेऊ। सर्वप्रथम ऑनलाईन पूर्व परीक्षा। ही पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल। यामध्ये 3 विषयांवर ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। हे 3 विषय म्हणजे इंग्लिश भाषा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित आणि रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी। इंग्लिश भाषेमध्ये 30 प्रश्न असतील आणि हे 30 प्रश्न 30 मार्कासाठी असतील। मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश भाषा आहे त्यामुळे इंग्लिशच असेल आणि यासाठी जो टाइम आहे तो 20 मिनिटं आहे। त्यानंतर दुसरा सेक्शन जो आहे, दुसरा विषय जो आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित। यामध्ये 35 प्रश्न असतील, 35 मार्कासाठी असतील। मीडियम ऑफ एक्झाम हे जे आहे हे इंग्लिश किंवा हिंदी असेल आणि वेळ ही 20 मिनिटं असेल। रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न, 35 मार्क्स, मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश किंवा हिंदी आणि 20 मिनिटं वेळ असेल। अशा पद्धतीने टोटल 100 प्रश्न असतील 100 मार्कासाठी आणि एकत्रित वेळ ही 60 मिनिटाची असेल। आता पाहूया ऑनलाईन मुख्य परीक्षेचे स्वरूप। मित्रांनो, ऑनलाईन मुख्य परीक्षेमध्ये एकूण 5 विषय असतील आणि त्यापैकी 4 विषयांची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि एका विषयाची परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीने असेल म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने या विषयावर परीक्षा घेण्यात येईल। त्यामध्ये पहिला विषय आहे रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड। यामध्ये एकूण प्रश्न असतील 45, मॅक्सिमम मार्क्स असतील 60, मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे इंग्लिश आणि हिंदी असेल आणि वेळ असेल 60 मिनिटे। दुसरा विषय आहे जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस। यामध्ये एकूण 40 प्रश्न असतील, मॅक्सिमम मार्क्स हे 40 असतील, मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे इंग्लिश आणि हिंदी असेल आणि वेळ ही 35 मिनिटं असेल। तिसरा विषय आहे इंग्लिश लँग्वेज। यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स हे 35 असतील, मॅक्सिमम मार्क्स हे 40 असतील, मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश असेल आणि वेळ ही 40 मिनिटं असेल। चौथा विषय आहे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन। यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स हे 35 असतील, मॅक्सिमम मार्क्स हे 60 असतील, मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे इंग्लिश आणि हिंदी असेल आणि वेळ ही 45 मिनिटे असेल। तर ह्या 4 विषयांवर वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि 5वा विषय ज्यामध्ये परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे तो विषय आहे इंग्लिश लँग्वेज, ज्यामध्ये आपल्याला लेटर रायटिंग अँड एसे म्हणजे पत्रलिखाण आणि निबंध हा लिहायचा आहे। यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स हे 2 असतील, मॅक्सिमम मार्क्स हे 25 असतील, मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे इंग्लिश असेल आणि यासाठीची वेळ आहे 30 मिनिटे। आता पाहूया अर्ज करण्यासाठीचे शुल्क। SC ST PWD उमेदवारांना अर्ज शुल्क हे 175 रुपये असेल आणि या व्यतिरिक्त जे उमेदवार आहेत त्यांना 850 रुपये अर्ज शुल्क असेल। परीक्षा केंद्रे महाराष्ट्रामध्ये पूर्व परीक्षेसाठीची परीक्षा केंद्रे आहेत अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर। मुख्य परीक्षेसाठीची केंद्र आहेत औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।